कारल्या डोंगराची शान, नवी मुंबईच्या पालखीचा मान. बरोबर. आपण किती मेहनत घेता या पालखीच्या मागे, अध्यक्ष पण आणि तुमचे सहकारी पण सर्व. 5 दिवस शिल्लक राहिले. 5 दिवस शिल्लक ना. 4 जानेवारीला नवी मुंबईची मानाची पालखी मोठ्या जल्लोषात ताटा पालखी निघाली म्हणून. पण ती पालखी कशी निघाली ते पण लोकांना माहिती पाहिजे. बरोबर. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर अग्रीबाईक ट्रॅव्हलमध्ये. आणि आज आपण आलोय जुईनगर गावामध्ये. आपली नवी मुंबईची मानाची पालखी इथे तुम्ही बघू शकता. आपली अग्रिकोल्यांची आराध्य दैवत आपली आई एकविरा आई. आईची स्थापना आहे दादांच्या घरी. आणि हे आपले दादा आहेत शैलेश भोईर, पालखीचे अध्यक्ष मेन. तर दादा, आम्ही इथं आलोय. आता आरती पण झाली आपली आईची 7 वाजता. तर आम्ही मेन कशासाठी आलो माहिती आहे इथं? आता किती दिवस बाकी? सर्वात पहिला प्रश्न, आता फक्त पालखी किती दिवस राहिलेत? 5 दिवस शिल्लक राहिले. 5 दिवस शिल्लक ना. मग तयारी कुठपर्यंत आली आपली? जोरदार तयारी. आता ऑलमोस्ट 80% तरी तयारी पूर्ण झालेली आहे. तर त्याच्यामध्ये जो टी शर्ट वाटपाचा कार्यक्रम आहे, यावर्षी पदयात्री आणि जे आपण टी शर्ट विक्री करतो, तसेच ब्रास बँड वादक असू दे, याचं एकत्र आपण 6,500 टी शर्ट यावर्षी ऑर्डर केले आहोत. त्या टी शर्ट वाटपासाठी पूर्ण आपल्याला 1 हप्ता गेलेला आहे. 1 हप्त्यामध्ये पूर्ण टी शर्ट आपण वाटप केलेले आहेत त्या. आणि आता टी शर्ट वाटपानंतर बाकीची जी तयार आहे, म्हणजे ते सडल असते मदत करणारे एकविरा आईचे जे भक्तजन आहेत, कधी कोणी वस्तू रूपात देणगी देतात किंवा कोणी पैशाच्या स्वरूपात देणगी देत असतात. आता ती जमव चालू आहेत. म्हणजे आता तुम्ही बघू शकता बाहेर पण. आता आपलं टी शर्ट अनावरण 16 हे सर्व मी व्हिडिओ टाकले होते, पण आज मी पुन्हा हा व्हिडिओ का बनवतोय माहिती आहे का? आपण किती मेहनत घेता या पालखीच्या मागे, अध्यक्ष पण आणि तुमचे सहकारी पण सर्वजण, हे पण लोकांना माहिती पडावं. मेहनत याच्या मागे आहे. पालखी निघेल त्या दिवशी व्हिडिओज पडतील युट्यूबवर, कुठले पालखी निघाली म्हणून. पण ती पालखी कशी निघाली ते पण लोकांना माहिती पाहिजे. बरोबर ना. याच्यासाठी आम्ही आलो इथे. तुला आईची आरती पण भेटेल आणि तुमची तयारी पण आपण लोकांना दाखवू शकतो. ऍक्च्युली सर्वांना दाखवणं गरजेचं आहे, कारण पदयात्री पण 3 दिवस पालखी सोहळ्यामध्ये फक्त पायी प्रवास करण्याकरता येत असतो. परंतु त्यांना आम्ही वारंवार विनंती एकच करत असतो की पालखीला कुठे गालबोट लागेल असं कोणीही वागू नका. जेणेकरून आम्ही जी 2-2.5 महिने दरवर्षी मेहनत घेत असतो, याच्या मागे मेहनत घेणारी जर बघायला गेले तर आताच्या बोटावर मोजण्या इतकेच मंडळी असतात, जे रेग्युलर इकडे रोजच्या रोज कामं करायला असतात. पदयात्री हा चालण्यासाठी येत असतो आणि त्या पद्धतीला आम्ही सांगतो की कुठलाच चुकीचं वर्तणूक तुम्ही करू नका, जेणेकरून आपल्या पालखीचं नाव खराब होईल. कारण आमची कुठेही मेहनत वाया जाता कामा नये. कारण आपण तिच्या दरबारी जी पालखी नेतो, ही कुठली पिकनिक नाहीये, ही माऊलीची श्रद्धा आहे. तुमची मेहनत बघितली आहे मी. सगळीकडे तुम्ही आमंत्रण पाठवलेले आहेत, सर्व मंदिरांना, सर्व भिवंडी पासून सगळीकडे होईल तिथं आपण सर्वकडे पोहोचलेलो आहोत. तरी बराच कलाकारापर्यंत आपण पोहोचत नाही. तरी मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना विनंती करेल, ज्या कलाकारापर्यंत आम्ही पोहोचत नाही त्यांना मी माझे निमंत्रण असेल की तुम्ही नवी मुंबईच्या मानाच्या पालखी सोहळ्याला या, आमच्याशी कनेक्टिंग व्हा. आम्ही तुमच्यापर्यंत, ज्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचू शकत नाही, यावर्षी पालखी सोहळा आपला 4 जानेवारी 2026 रोजी होणार आहे. इथून पालखी सोहळा जुईनगर गावातून प्रस्थान झाल्यानंतर आपला पहिला जो हॉल्ट आहे, पहिल्या दिवशीचा हॉल्ट हा आपला कोणगाव येथे असतो. पनवेल कोणगाव येथे हॉल्ट असतो. तिथे तुर्भेकर सांस्कृतिक कला मंडळ यांच्या वतीने देवींच्या गाण्यांचा जागरण सोहळा होणार आहे. तो कार्यक्रम झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीचा जो हॉल्ट आहे, तिथं शिवशक्ती स्वरानंद प्रस्तुत ऑर्केस्ट्रा सादर करणार आहोत. तो ऑर्केस्ट्रा झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजे 6 तारखेला मंगळवारी जल्लोष आईच्या पालखीचा हा तिथे खूप मोठा कार्यक्रम असतो. आणि त्या कार्यक्रमामध्येच आम्ही दरवर्षी जेवढे कलाकार मंडळी येत असतात, तुम्ही मागच्या वर्षी आलं होतं, त्या सर्वांचा आम्ही तिथे मान सन्मान करत असतो. यावर्षी जवळपास 120च्या पुढे कलाकारांची यादी आमच्याजवळ रेडी झालेली आहे. तर ज्यांचा जे गायक येतात, ज्यांना आम्ही संधी देऊ इच्छितो, तर ज्यांना चान्स तिथं मिळतो, ते तिथं त्यांची सेवा देत असतात. आणि एवढे जे कलाकार मंडळ येतात त्यांचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर 1 रुपयाही म्हणजे कसलंच मानधन न घेता फक्त आणि फक्त एकविरा आईच्या सेवेपोटी त्या आईच्या कारला गड्यावर येत असतात. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही हा एक निमंत्रणच देणार सर्वांना, निमंत्रण देणार जे बघणार त्यांनी पालखीला. यावर्षी 2000 पदयात्री या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत. तसेच पालखी प्रस्थान करताना दरवर्षी जे ब्रास बँड वादक येत असतात, यावर्षी 50 ब्रास बँड पथकांची नावं मंडळाकडे आलेली आहेत. तसेच 450च्या पुढे ब्रास बँड वादकांची नावे आलेली आहेत. आता एवढे मोठे ब्रास बँड वादक असणारी एकमेव महाराष्ट्रातली नवी मुंबईची मानाची पालखी आहे. आणि एवढे जे वादक येतात तेही कसलंही मानधन न घेता फक्त एकविरा आईच्या सेवेसाठी, त्या माऊलीला मानवंदना देण्यासाठी ते नवी मुंबईच्या मानाच्या पालखीमध्ये सहभाग घेत असतात. तरी जे पण हा व्हिडिओ बघत असतील त्यांना सर्वांना मी सांगू इच्छेन की 4 जानेवारीला नवी मुंबईची मानाची पालखी
मोठ्या जल्लोषात थाटामाटात जुईनगर गावातून कार्लागाडी प्रस्थान करणार आहे. तरी सर्व एकविरा भक्तांनी या पालखी सोहळ्याला येऊन शोभा वाढवावी हीच विनंती आणि हेच आमंत्रण. ही तुम्ही अनावरण आले ती टी शर्ट आहे. हेच टी शर्ट आहे ना? हो ही टी शर्ट आहे. आणि ही पदयात्रेसाठी जुईनगर ते श्री तीर्थक्षेत्र एकविरा कार्ला पालखी पदयात्रा सोहळा ब्रास बँड वादकांसाठी जे टी शर्ट असणार आहे त्याच्या मागे फक्त ब्रास बँड वादक म्हणजे प्रत्येक तुम्ही कॅटेगरी हो वेगवेगळे ठेवलेले आहेत. तसंच प्रत्येक विभागातून जॅकेट वेगळीच आपल्याला आपण मंडळाकडून जॅकेटची विक्री ठेवली होती. तुम्ही जॅकेट पण बघू शकता. हे बघा हे जवळपास 200 जॅकेट जरी ऑर्डर त्यांना दिलेली आहे. मंडळाकडे 200 एकविरा भक्तांनी पदयात्रेंनी मिळून जॅकेटची ऑर्डर दिली होती. आणि तसेच आपण जे आपल्या कोळी भाषेत सुरके म्हणतो, लंगोट बोलतो आपण. कोळी लोक सुरके बोलतात. ते सुरके पण एक साधारणतः 40-50 सुरके पदयात्रेने ऑर्डर केलेले आहेत. असे बरेच काय ना काय नवीन नवीन आता हे सर्व नमुने दिसणार कधी 4 तारखेला. 4 तारखेला आगरी कोळ्यांची शान शान. आणि पालखी आपल्या कार्ला डोंगराची शान, नवी मुंबईच्या पालखीचा मान. बरोबर. आणि ती पालखी गेल्यानंतर आज तिथले ग्रामस्थही आपल्या पालखीच्या आतुरतेने वाट बघत असतात. बरोबर. कोणगाव राहू द्या पहिल्या हॉटला, किंवा कोलखेगाव राहू द्या, त्याच्यानंतर खोपोली शहर राहू द्या, सर्व मोठ्या आतुरतेने आपल्या नवी मुंबईच्या मानाच्या पालखीची वाट पाहत असतात. आणि तो क्षण आता अवघ्या 4 दिवसावर आलेला आहे. तरी सर्वांनी सहभागी व्हा. आणि या पालखीची चर्चा नेहमीच असते. नवी मुंबईची 12ही महिने नाव गाजत असतं. कारण आपली शिस्तबद्ध पालखी आहे. आपल्या पालखी सोहळ्यामध्ये जे एकविरावर श्रद्धा असलेले भक्त आहेत ते सहभागी होत असतात. कारण हा पिकनिक नाहीये किंवा एखादे कुठं चाललेलं आहे एन्जॉय करायला, असं काहीच प्रकार नाहीये. फक्त एकविरा आईच्या सेवेमध्ये, तिच्या भक्तीमध्ये तल्लीन होऊन सर्व एकविरा भक्त आईच्या कार्लागडापर्यंत जात असतात. आणि दरवर्षी एकविरा आईच्या आशीर्वादाने कुठलाही गालबोट न लागता, भांडण तंटा वादविवाद न होता हा पालखी सोहळा सुखकाररित्या पार पडत असतो. आणि ह्या वर्षी आम्हाला माऊलीवर भरोसा आहे की तिच्या आशीर्वादाने हा पालखी सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडेल. तरी सर्वांनी पालखी सोहळ्याला या आणि पालखी सोहळ्याला. शेवटची आरती होती ना या वर्षाची, पण या वर्षाची मंगळवारची शेवटची आरती. हो. आता पुढच्या मंगळवारी हा आईचा मुखवटा तिकडे असतो. हाच मुखवटा आपण पालखी सोहळ्यामध्ये इथून नेऊन पहाटे 6 वाजता 4 तारखेला पहाटे 6 वाजता हा मुखवटा इथून वाजत गाजत आईच्या गावदेवी मंदिरात नेला जातो. तिथून पालखी प्रस्थान करते. तिथे नेल्यानंतर अभिषेक होतो. अभिषेक झाल्यानंतर एकविराईची आरती होते आणि एकविराईची आरती झाल्यानंतर पालखी सोहळ्याला सुरुवात होते. जय एकविरा. जय एकविरा. सगळं मंडळी आता आपल्या एकविराईच्या आरतीची तयारी सुरू झाली आहे. बंटी दादा तयार ना?
एकवीरा शांत होई पुत्र होई सेवा मान्य करी आई मान्य करी आई अभयाच्या गुरुवरा नंदन मदीन चरण कल्याण पाहिल बघुते तमेव निंदन आनंद पूजन भवे वारिन मने नमः तमेव माता पिता तमेव तमेव बंधु सखा तमेव एकविरा माते की जय योगेश्वरी माते की जय सदानंदाचा हेलकोट 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 जय मन